आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। पिंपरीच्या मोर्शीत 2 दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच। कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आत घुसून सुरक्षित मार्ग तयार करण्यात आला। इमारतीच्या तळमजल्यावरील भिंतीला ड्रिलिंग करून आत जाण्यासाठी रस्ता तयार। अंधेरी पश्चिम परिसरात बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक। जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या। 5 ते 6 जण जखमी। बसचे ब्रेक फेल झाल्याचा ड्रायव्हरचा दावा। अपघातात वाहनांचं मोठं नुकसान। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर लीक। मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली। लीक झालेला कार्बन डायऑक्साईडचा टँकर खंडाळा बोगद्याच्या आधी थांबवण्यात आला। कंपनीशी संपर्क साधत गॅसचं लीक थांबवण्यात यश। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला जामीन। तुरुंगात मुलाला जन्म देण्याची वेदना कोणत्याही महिलेसाठी असह्य असते। कोर्टाकडून भगवान श्रीकृष्ण जन्माचा दाखला। चेंबूर दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत। चौकशी समितीचा ठपका। चौकशीचा अहवाल विशेष सभागृहात सादर होणार। झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यानं झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष। चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून 11 वर्षीय अभिहान श्रीवास्तवचा मृत्यू। झाडांच्या मुळाशी काँक्रिटीकरणावरून सत्ताधारी आणि प्रशासनातच मतभेद। काँक्रिटीकरणामुळे झाडं कमकुवत होऊन पडतायत। महापौर रितू तावडे यांचा आरोप। तर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून काँक्रिटीकरणामुळे झाडं पडत नाहीयेत असा दावा। विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसाठी केज शहरात मोर्चा। खासदार सोनवणेंचा मुलगा सौरव सोनवणेला अटक करण्यासह आरोपींवर मकोका लावण्याची मागणी। 20 जून रोजी विलास घुलेची हत्या। स्मार्ट मीटर बसण्याआधीच 5 महिन्यांचं वीज बिल। स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह। महावितरणच्या कारभारावर ग्राहकांचा संताप। बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द इथला धक्कादायक प्रकार। पीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 अटकेत। पवनकुमार अशोक कुमार यादव आणि हरिओम रिचपाल सिंह पानू असं आरोपींचं नाव। आरोपींना न्यायालयात सोमवारपर्यंत 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपूर जिल्ह्यातील 67 गावं पूर संवेदनशील। तातडीच्या स्थलांतरणासाठी मार्गाची प्रशासनाकडून पाहणी। गेल्या वर्षी शहरातील 74 वस्तींमध्ये शिरलं होतं पावसाचं पाणी। संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेता गावांसाठी जनजागृती, सुरक्षित स्थलांतर, बचाव पथकं आणि आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज। महाराष्ट्र एसीबीकडून 2024च्या पहिल्या 6 भ्रष्टाचाराचे 392 गुन्हे दाखल। भ्रष्टाचारात महसूल विभागाचे अधिकारी अग्रस्थानी। 93 खासगी व्यक्तींसह 466 जणांवर गुन्हा दाखल। मुलींसाठी 11वी प्रवेशाची आजपासून खास फेरी। शिक्षण संचालनालयाचा निर्णय। मुलींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय निवडून प्रवेश घेण्याची संधी। वाघीण जेरबंद करण्यासाठी महिला पशुवैद्यकीय अधिकारी थेट पिंजऱ्यात बसली। नागपूरच्या उमरेड वन परिक्षेत्रात वाघिणीचा धुमाकूळ। महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या धाडसामुळे वाघीण अखेर जेरबंद। पिंजऱ्यात बसून वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डाट मारला। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत 4 गुंडांचा एन्काउंटर। पोलीस कर्मचाऱ्यांसह 1 गुंड जखमी झाल्याची माहिती। बेळगावच्या चौपडा तालुक्यासह परभणीत भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार। डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं आणि घट्ट झाल्याचं समोर। जुलैच्या पावसानं गोंदिया जिल्ह्यातील जलसाठ्यात सुधारणा। पुजारी टोला धरण 78% भरलं। धरणात वाढलेल्या पाणीसाठ्यानं शेतकरी आणि नागरिकांना दिलासा। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग। आणखी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। जायकवाडीत 22,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू। अवघ्या 8 तासात जिवंत पाणीसाठ्यात 1% वाढ। छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या 1 महिन्याच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तूर्तास मिटली। सध्या धरणात 22,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक। जायकवाडीचा जिवंत पाणीसाठा 30.49% पोहोचला। अमरनाथ पश्चिम भागात 6 दिवसांपासून पाणी नसल्यानं नागरिक संतापले। पाणी द्या नाहीतर बिल नाही। नागरिकांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा। पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा ठाण्यात मोर्चा काढणार। भाजप नगरसेवकांचा इशारा।